हा सेवकांनो, आपल्या मार्गात पुष्कळ लोक आहेत आणि तेही आहेत जे या मार्गाचा तिरस्कार करत होते, आपल्या मार्गावर हसत होते। तांत्रिक मांत्रिक ज्यांच्या अंगात देवी देवता यायचे किंवा जे खूप मोठे जादूगर राहिले आहे असेही लोक मार्गात आहेत। अशाच एकेकाळी आपल्या मार्गावर हसणाऱ्या आणि महाकालीची खूप मोठी भक्ती करत असणाऱ्या लताताईंवर असे कोणते प्रसंग आले की त्यांना परमात्मा एक मार्गाशिवाय दुसरा कोणताही रस्ता दिसेनासा झाला। चला तर पाहूया आजचा अनुभव सौ लताताई प्रभाकरजी ठाकरे यांचा। लताताई व त्यांचा परिवार उमरेडला भाड्याने खोली करून राहायचे। त्यांचे पती रोजमजुरी करायचे आणि लताताई महाकालीची खूप पूजा करत असायची। त्यांच्या नावाने कोणाला तीर्थ करून दिले तर त्यांना आराम व्हायचा, त्यामुळे वैद्य त्यांच्यावर करणी करायचे, पण ती करणी त्यांच्यावर न होता त्यांच्या पतीवर व्हायची। वटसावित्रीपासून त्यांच्या दुःखाला सुरुवात झाली। त्यांचे पती रात्री झोपेत उठून बसायचे आणि त्यांना दिवसेंदिवस कमजोरी जाणवू लागली। दोनदा त्यांना लताताईंनी महाकालीची रक्षा आणि तीर्थ करून दिले आणि त्यांना आरामही झाला, पण तिसऱ्यांदा खूप भयंकर दुःख आले। त्यांच्या पतीने खूप दारू पिली होती आणि त्यांना काहीच भान नव्हते। तर लताताई एका वैद्याकडे गेली तर त्यांनी सांगितले की यांना बाहेर बाधा लावली आहे। लताताईला काहीच सुचत नसल्यामुळे ती आपल्या माहेरी म्हणजेच गोठणगावला गेली। गोठणगावमध्ये एका व्यक्तीच्या अंगात देव यायचा, तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व विधी केली, त्यामुळे लताताईंच्या पतिदेवाला तात्पुरता आरामही झाला। तसेच त्यांच्या पतीच्या लघवीमधून अमावस्या व पौर्णिमेला रक्त जात होते। आधी कमी जायचे म्हणून त्यांनी लक्ष दिले नाही, पण नंतर एवढं रक्त जायला लागलं की त्यांना भानसुद्धा राहत नव्हते। काही दिवस असेच गेले। त्यांना कमजोरी आली की ते चालूसुद्धा शकत नव्हते। दारूच्या व्यसनाने कमजोर होत असून सुद्धा ते नेहमीच दारू पित होते। असेच औषधोपचार करत 1 महिना लोटला। पोळ्याच्या 1 दिवसा अगोदर घराशेजारी राहणाऱ्या शिंपी काकूंसोबत लताताई 4 ठिकाणी वैद्याकडे गेल्या आणि सर्वांनी एकच सांगितले की आजच्या आज जर याला गावाच्या सीमेबाहेर नेले तरच हा वाचू शकतो, अन्यथा वाचणार नाही। तर लताताई आपल्या पतीला घेऊन गोठणगावला जंगलातून पायी निघाली। त्यांचे पतिदेव खूप दारू पिऊन होते, त्यांना चालणेसुद्धा होत नव्हते। जंगलातून एक व्यक्ती गाडीने चालता आणि लताताईंच्या पतीची हालत पाहून त्या व्यक्तीला त्यांच्यावर दया आली आणि त्यांनी त्यांना आपल्या गाडीवर बसवले आणि सोडून दिले। माहेरी पोहोचताच त्यांचे पती जमिनीवर पडून बेशुद्ध झाले। गोठणगावला बाबांचे सेवक श्री मधुकरजी जौंजाळ राहत होते। ताईंना मार्गाबद्दल थोडीफार माहिती होतीच, म्हणून रात्री 2 वाजता लताताई त्यांच्याकडे गेल्या आणि त्यांना संपूर्ण घडलेली घटना सांगितली। तर सेवकांनी शब्द दिला की याला रात्रभर काहीच होत नाही, तुम्ही याला सकाळी आंघोळ करून आणा। सकाळी गेल्यावर त्यांनी 2 वेळा तीर्थ बनवून दिले आणि बघा सेवकांनो, जो व्यक्ती इतका कमजोर झाला होता, अशक्तपणामुळे बसूसुद्धा शकत नव्हता, तो व्यक्ती स्वतः उठून बसला आणि जेवणसुद्धा केले। सायंकाळी त्यांनी पुन्हा तीर्थ बनवून दिले। लताताईंच्या पतीला एका भगवंताचा अनुभव आला। फक्त साध्या तीर्थावर आराम मिळाला जेव्हा की त्यांनी इतके तांत्रिक मांत्रिक औषधोपचार केले, पण बाबाच्या सेवकाने काहीही पैसे न घेता तीर्थ बनवून दिले आणि त्या व्यक्तीला आराम झाला। दैवी शक्तीच्या या साक्षात्कारामुळे लताताईंचे पती म्हणाले की आता आपण इकडे तिकडे भटकण्यापेक्षा मार्गात जाऊ, पण लताताई नाही म्हणाल्या। उलट त्यांनी पतिदेवाला सांगितले की मार्ग काही सोपा नाही, पण त्यांचे पतिदेव समजायला तयारच नव्हते। ते म्हणाले की मार्गात गेल्याशिवाय दारू पूर्णपणे सुटण्याकरिता मला संयम बाळगता येणार नाही आणि अशा प्रकारे त्यांनी एकमत करून मार्गात प्रवेश केला आणि ते पूर्णपणे दुःखातून मुक्त झाले। 2008 साली त्यांचा त्याग पूर्ण झाला आणि नवभवन सुद्धा सुव्यवस्थित पार पडले। कार्य झाल्यानंतर त्यांना पुत्रप्राप्तीचा योग मिळाला व आता त्यांना 2 मुले आहेत आणि त्यांचा परिवार सुखी समाधानी आहे। अशी होती लताताईंची कहाणी। चला तर भेटूया नवीन अनुभवासोबत। तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार। चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच आमचे नवीन अनुभव तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। नमस्कार जी, सर्वांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार।